Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अनगर मधील हा ड्रामा आपण पाहिलाच आहे. त्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आणि त्यानंतरचं पाटलांचं सेलिब्रेशनही आपण पाहिलं. आता याच अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. ते कायम वेलकम आहेत. त्यांना कोणी जा म्हणलंच नाही. ते त्यांच्या मनाने गेलेले आहेत. त्यांना जर यायचं असेल तर ते आजही येऊ शकतात. प्राजक्ता तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगते, तुमच्यापेक्षा त्या गावामध्ये अनुभव मला जास्त आहे. सोबतच उज्ज्वला थिटेंनी पाटलांच्या सुनबाईंना दिलेला एक सल्ला देखील आता चर्चेत आलाय. प्राजक्ता काही गोष्टी अशा आहेत ना, त्या मी तुम्हाला सांगू नये. तुम्ही जेवढं तुमच्या नवऱ्याला ओळखत नाही, जेवढं तुमच्या धीराला ओळखत नाही, तुमच्या सासऱ्यांना ओळखत नाही, तेवढं मी ओळखते. कोर्टातली सुनावणी आणि त्यानंतर उज्ज्वला थिटेंनी पाटलांच्या सुनबाईंना दिलेला नेमका सल्ला काय आहे हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीवरून निर्माण झालेला वाद आता न्यायालयात पोहोचलाय. उज्ज्वला थिटेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत 3 डिसेंबरला निकाल लागेपर्यंत नगरपंचायत बिनविरोध घोषित करता येणार नाही असा स्पष्ट निर्देश न्यायालयाकडून देण्यात आला असल्याचं थिटेंच्या वकिलांनी सांगितले. ते जे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये आम्ही अपील केलेलं होतं, अर्थात मी पहिल्या दिवशी सांगितलं त्या पद्धतीनं त्या अपिलाची व्यक्तिगत नोटीस निघत नाही. अपिलाची नोटीस ही आम्ही स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांना गुरुवारी संध्याकाळी नेऊन दिली. शुक्रवारी ते प्रकरण लागलं. शुक्रवारी आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही नोटीसची कॉपी रिटर्निंग ऑफिसरला नेऊन दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डवरती ती लावलेली आहे. त्याचा कंप्लायन्स ते आज करतायत. त्याचबरोबर त्यांचं जे काही म्हणणं असेल त्या म्हणण्याची कॉपी ते आज दुपारपर्यंत देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ते प्रकरण अंतिम युक्तिवादाकरिता उद्या ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये एकतर उद्या त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल न्यायालयाच्या वेळेनुसार किंवा परवा दिवशी त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल असं. प्राजक्ता पाटील, सरस्वती शिंदे या देखील आल्या होत्या आज कोर्टामध्ये. तर सरकारी वकिलांनी आरोतर्फे त्यांचं म्हणणं काय म्हणलं आणि त्या प्राजक्ता पाटील त्यांनी आपण येऊन गेले कोर्टामध्ये, त्यांचं काय म्हणणं नाही. ते त्या दोघांचंही म्हणण्याची कॉपी आणखीन कोर्टाच्या रेकॉर्डला त्यांनी दिलेली नाही. ते देतील, त्याची कॉपी आम्ही रिसीव्ह करू. ती कॉपी आम्हाला आल्यानंतर मग अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ते उद्या त्या ठिकाणी ठेवणार. नगराध्यक्षपद डिक्लेरेशन नाही, मुळात मी अगदी सांगत आलोय सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये जोपर्यंत नामनिर्देशन पत्राच्या विरोधामध्ये म्हणजे आमचं जे नाकारलं त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये जोपर्यंत आमचं जिल्हा न्यायालयामधलं अपील त्या ठिकाणी डिसाईड होत नाही तोपर्यंत ती निवडणूक प्रक्रिया कशीच पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आहे त्या पोझिशनला ती निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. आज कोणी आलं होतं सरकारी वकील वगैरे बाजू? हो, सरकारी वकील त्यांच्या वतीनं आज अपियर झाले. ते आज म्हणणं पण देणार आहेत. अद्यापपर्यंत त्यांचं म्हणणं आलेलं नव्हतं. ते थोड्या वेळानं देतो म्हणाले. त्याची कॉपी आम्हाला मिळेल आणि मग प्रकरण पुढे जाईल त्या ठिकाणी. तर यावेळी थिटे सुद्धा तिथं उपस्थित होत्या आणि त्यांनी न्यायदेवतेवर माझा विश्वास असून मला नक्की न्याय मिळेल असं सुद्धा म्हटलंय. राहिला प्रश्न हरकतदाराचा. तर हरकतदाराचा आता तुम्हाला सगळ्यालाच माहिती, त्यांची तर कधी अर्ज मंजूर कधी झाला होता, अर्ज दाखल कधी केला होता, फोटो कसे पब्लिश केले नव्हते हे तर जनतेने पाहिले. अचानकच उज्ज्वला थिटे फक्त विरोधात आहे म्हणून सगळं गाव विरोध करत होते. ह्याने विरोध करत होते, येऊ देत नव्हते. मग सरस्वती शिंदेला कसं काय कोणी ॲक्शन घेतली नाही? मग तिनं फॉर्म भरला कधी ना? आता तिनं माघार कशासाठी घ्यायला लागले? जर भरलाच होता ना तर थांबायचंच होता ना. पाटील परिवाराचं तिचे कशाचे वाद होते की त्यांनी भरला होता फॉर्म? कशासाठी भरला होता? परत त्यांना काहीतरी प्रश्न तुम्ही पत्रकार बांधवांनी विचारला तर परत त्या म्हणतात आम्ही राजन मालकांच्या विचाराचीच माणसं आहोत आणि त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही फॉर्म भरला. मग तुम्ही एखाद्या ह्यांना शिकवून उभं केलेलं आहे तर चांगलं त्यांची बाराखडी शिकवून तरी सांगा ना. त्या तुम्हालाच खोटं पाडायला लागले तिथं. आता याच्यावरूनच लक्षात येतं ना की हा कसं केलं गेलेलं आहे षडयंत्र सगळं. आता या सुनावणीनंतर उज्ज्वला थिटे यांनी पाटलांच्या सुनबाईंना सुद्धा एक सल्ला दिलाय. त्याचं झालं असं की नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांनी उज्ज्वलाताई अनगरमध्ये आल्या तर त्यांचं स्वागत करू असा संदेश दिला होता. यावर उज्ज्वला थिटे यांनी काय म्हटलंय ते बघा. अनगर हे माझं सासर आहे. 2000 सालापासून ते 2023 सालापर्यंत मी त्या गावात राहत होते. ते माझं सासर आहे. मी त्या गावची सून आहे. प्राजक्तांनी मला जरी तसं बोललेले असतील, त्यांनी म्हणले असतील, एक माझी लहान बहिणीसारखी येते, तिच्या गोष्टींचा मी आदर करते.
पण प्राजक्ता तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगते, तुम्ही जेवढं तुमच्या नवऱ्याला ओळखत नाही, जेवढं तुमच्या दिराला ओळखत नाही, तुमच्या सासऱ्यांना ओळखत नाही, तेवढं मी ओळखते. तुमच्यापेक्षा त्या गावामध्ये अनुभव मला जास्त आहे. तुमचं गेली 7-8 वर्षापूर्वी लग्न झालं आहे, मी गेली 23 वर्ष झालं त्या गावात आहे. लहान बहीण म्हणून तुम्ही मला चांगला सल्ला दिलात, म्हणलात तुम्ही जे बोललात त्याचं स्वागत करते मी. पण प्राजक्ता काही गोष्टी अशा आहेत ना, त्या मी तुम्हाला सांगू नये, कारण तुमच्या फॅमिलींविषयी तुम्हाला भडकवणं बरोबर नाही. पण तुमच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे. तुम्ही मला म्हणताय तर मी तर नक्की त्या गोष्टीचा विचार करेन. आता उज्ज्वला थिटे यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. सोलापूरहून विजयकुमार बाबर, मुंबई तकसाठी.